माहिती विभागाने दिली। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शेतकऱ्यांचं योगदान आढळ आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे। नाशिक दौऱ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते आज बोलत होते। चलानी है तो खेती का पैटर्न हमको ऐसा बनाना पड़ेगा कि एक नहीं वो 10 चीज करे। वो फसल भी उगाए लेकिन वो सब्जी भी पैदा करे, वो बागवानी में भी जाए, वो मशरूम जैसे काम में भी कैसे जा सकता है कि छोटे से इलाके में ज्यादा पैदा कर सकते हैं। पशुपालन, गाय भैंस, बकरी, मुर्गा मुर्गी पालन, मछली पालन, कृषि वानिकी, कई तरह के काम शुरू करना पड़ेगा। यंत्रांनी पिकं घेता येत नाहीत म्हणून शेतकरी हा अन्नदाता आहे, असं ते म्हणाले। यावेळी अन्न प्रक्रिया युनिट, फुलशेतीवरील अनुदान, अर्थसंकल्पात कृषी उपकरणांवर विशेष भर आणि नाफेडशी संबंधित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली। सरकारने डाळी अभियानाअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। सरकार खाजगी क्षेत्राला या दिशेने येण्यासाठी प्रोत्साहित करेल, असं ते म्हणाले। नाफेडमध्ये पेमेंटबाबत आलेल्या तक्रारींबद्दल ते म्हणाले की तंत्रज्ञान आधारित व्यवहारांमुळे अशा तक्रारी कमी झाल्या आहेत आणि सरकार अशा तक्रारींचं पूर्णपणे निवारण करण्यासाठी प्रयत्न करत आहे। हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार शिवराज सिंग चौहान यांनी केला। तत्पूर्वी मंत्र्यांनी विद्यापीठ परिसरात एक रोपटं लावलं आणि शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली। राज्यपाल आचार्य देवव्रत नाशिक जिल्ह्याच्या